नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राज पाटील यांनी दिली. या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार असून या सोहळ्यात तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील आमदार राजेश पाटील यांनी केले. चंदगड तालुक्यामध्ये जो एक मोठं शिव स्मारक उभा राहत आहे त्या संदर्भात कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार आहेत. काय सांगू शकाल आपण याबद्दल सर? येत्या 10 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार हे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्या निमित्तानं गडिंग्लज तालुक्यामध्ये नूल येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी एक सभा हुकून आदरणीय अजितदादा चंदगड येथील शिवस्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी साधारण 11:30च्या दरम्यान चंदगड नगर पंचायतीच्या आवारात प्रवेश करतायत. त्या निमित्तानं तमाम चंदगड वासियांना तालुक्यातल्या मी विनंती करतो की एक सुंदर असा सोहळा आणि डोळ्याचे पारणे फेडणारा एक शिवस्मारक आपल्या चंदगड नगर पंचायतीमध्ये उभं झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पण सोहळा आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या शुभ हस्ते जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर आपल्या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब, या विभागाचे सन्माननीय खासदार संजय मंडलिक व अनेक नेतेगण त्या दिवशी इथं उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर नगरपालिकेला चंदगड नगर पंचायतीला गेल्या 4.5 वर्षामध्ये आपल्याला साधारण 25 कोटीची निधी आपल्या शासन स्तरावरनं आदरणीय अजितदादांनी जे राज्याचे वित्तमंत्री होते गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणि आत्तासुद्धा त्यांनी देऊ केल्यामुळं चंदगड नगरपंचायतीचा जो कायापलट झालेला आहे, जो विकास झालेला आहे, त्याचंसुद्धा आपण त्या माध्यमातून नगरपंचायतीच्या कैलासवासी नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी ही एक सुंदर साजेशी अशी इमारत इथं आलेल्या सर्व अतिथींना, चंदगडच्या बाहेरून आलेल्या नागरिकांना तिथं राहण्याची व्यवस्था आपण त्या माध्यमातून करत आहोत आणि चंदगड नगरपंचायतीला नुकतंच प्राप्त झालेल्या प्रशासकीय इमारतीसाठी 5 कोटीची निधी, त्याचं भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ आदरणीय अजितदादांच्या शुभ हस्ते आणि अनेक नेतेगणांच्या उपस्थितीत तो सोहळा आपण पार पाडत आहोत आणि त्यानंतर प्रवळनाथ मंदिराच्या पटांगणात एक नागरिक सत्कार ज्या नेत्यांनी आपल्या ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी हातभार लावलेला आहे त्यांचा साजेसा आणि उचित तऱ्हेनं सन्मान करणं प्रत्येक चंदगड नगरपंचायत असेल किंबहुना चंदगड तालुक्यातल्या नागरिकांचं कर्तव्य या नात्यानं आपण तो आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी चंदगड तालुक्यातून सर्व तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या सुंदर सोहळ्याला सर्वांनी चंदगड नगरपंचायतीच्या वतीनं त्याचबरोबर शिवस्मारक कमिटीच्या वतीनं मी आपल्याला सर्वांना 10 फेब्रुवारीला 11 वाजता आपण सर्वांनी चंदगडमध्ये पोचावं अशा तऱ्हेचं आवाहन आणि विनंती करत आहे.